ये आपला पागल अर्णव. पागल तू जरा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. आपण या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करणार आहे आपण. अर्णव एक दोन शब्द बोल. लाईक करा. लाईक करा, सबस्क्राइब करा. यो आपला मंगळवार बाजारपेठ रोड आहे. तुम्ही बघू शकता या मंगळवारी आपला बाजार भरते या रोडवर. इथून तिथून तर ते पाक तिथंपर्यंत आपला बाजार भरते मंगळवारी. तर यो आहे आपला मंगळवारचा बाजारपेठ. तुम्हाला मंगळवारचा पण ब्लॉग करून दाखवतो तुम्हाला एक दिवशी. तर काय सांगलीत पावसाचं वातावरण झालेलं आहे खूप, बघू शकता तुम्ही. तर आता एवढं नाही, तर काल पण पाऊस पडलेला होता आपल्या इथं. हे बघा आपला अर्णव भाऊ चाललेला आहे, दोन बोट केलेला आहे. आलेला आहे आता आपल्या गल्लीपाशी. तुम्ही बघू शकताय इथनं आता आपली गल्ली आत जातोय आपण. चला इथं तुम्हाला रस्ता दाखवत आहे. तुम्हाला ती टेम्पो थांबला तिथं आपलं घर आहे, बघू शकता तुम्ही. मला कॅमेरा क्वालिटी नाही काहीच. हे आपला पागल अर्णव. पागल तू जरा तुम्ही बघू शकता. हे बघा खूप लागलेलं आहे. असं आपण टाइमपास करण्यासाठी गाडीमध्ये बसलेलं आहे. तर गाडी बघू शकता तुम्ही, असं बंद करून बसलेलं आहे गाडीमध्ये. बंद गाडीमध्ये असं बसलेलं आहे. आता आपण गाडीला चावी आहे तरी पण आपण जाऊ शकत नाही. का म्हणून तर आपल्याला गाडी येत नाही म्हणून. तर हिला गाडी येत आहे तर हिला ड्रायव्हर म्हणून घेऊन जावा तुम्ही. 500 रुपये भाडा आहे दिवसाचा. आणि ह्यो आपला दुसरा भाऊ काळा भाऊ. गाडी चालू केलेली आहे. तो काय आपण तिथनं निघलेलो आहे. आता आपण चाललेलो ऑइल बदलीसाठी. मामा घेऊन चाललेला आहे आपल्याला. तर चला आपण आता ऑइल बदली करायची स्प्लेंडर गाडीची. तर चला मामा घेऊन चाललेला आपला ऑइल बदली करायला. तो काय आपण सांगलीमध्ये राहतोय, तर आपण संजयनगरमध्ये ऑइल बदली करायला चाललेलो आहे भावांनो. तर तुम्ही चला तुम्हाला दाखवतो आपण ऑइल बदली करणार स्प्लेंडरचा. तुम्ही आता चला बघतोय आपण. तो काय आपण अहिल्याबाई देवी होळकर चौकात पोहोचलेलो आहे. तर आपल्या संजयनगरमध्ये पुतळा केलेला आहे. तो काय आपण आलेलो आहे ऑइलच्या दुकानावर. गाइस आपण आलेलो आहे ऑइल बदली चेंज करायला. तर काय बघू शकता तुम्ही, या स्प्लेंडरचा आपण ऑइल बदली चेंज करणार आहे. तर आपण आलेलो आहे या ऑइल बदली दुकानापाशी. तुम्ही बघू शकता ऑइल बदली चेंज चालू आहे काम. तर आपण ऑइल बदलीसाठी ऑइल घेतलेला आहे बॉस. तो गाइस तुम्ही बघू शकता काम सुरू झालेलं. ते अण्णा आता काम चालू केलेलं आहे. ते काय नट खोलत आहेत आता ऑइल बदली करायसाठी, ऑइल काढायसाठी. जुनं ऑइल काढणार आहेत आता आणि मग दुसरं ऑइल काढणार आहेत काय. तर गॅस जुना खराब ऑइल एवढ्या निघलेला आहे त्या गाडीमधून. तर जुना ऑइल तर आता काढून घेतला आहे. आता दुसरा ऑइल नवीन बदली करायचा आहे भावांनो. तर आता ऑइल बदली करायचा आहे मामा. तर आता पाईप लावून घेत आहे आतमध्ये. लय झंझट आहे भावांनो यामध्ये. आता घेत आहे दुसरा ऑइल. आता बदलून करून घेऊया आता. चला काय तर दुसरा नवीन ऑइल घालायला सुरुवात केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर या ऑइल आता घालायला लागलाय हळूहळू. एकदा ऑइल काढला आता 2-3 महिने बघायची गरज नाही. तो काय आता ऑइल मध्ये तर करून झालेला आहे. तर आता पॅकिंग करून घेत आहेत त्याला. आता नट लावून घेत आहेत मामा तिनेच. तो काय आता आपण निघलो. आता आपण जाऊया दुकानावर. बघू शकता तुम्ही दुकानात आलेला आहे पण मामा बसलेला आहे. तर संध्याकाळ झालेलं आहे भावांनो, पावसाचं वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता दुकानात एवढा हे झालेला आहे. तर हिला गाडी भरला येणार आहे. जमलं तर ती पण ब्लॉक करून दाखवतो तुम्हाला गाईस. तर बसलेला आहे मामा भावांनो, बघू शकता तुम्ही. संध्याकाळचं 5 वाजलेले आहेत. तर सनलाईट सगळा गेलेला आहे. आता अंधारा पडायची शक्यता आहे. तर पाऊस पण पडू शकते भावांनो. तर वातावरण जरा टाईट झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय काळं काळं दिसत असणार तुम्हाला. तर पाणी पडण्याची शक्यता आहे का भावांनो. आपल्या सांगलीमध्ये 2 दिवस झालं सलग पाणी पडायला लागले. तर आज पण पडते का बघूया आपण. बस मामा तुम्ही बघू शकताय. आता दुकान बंद करायची भारी आलेली आहे. तुम्ही बघू शकताय मामा दुकान बंद करत आहे. चला आता आज खायला येणार आहे का विचारूया. आम्हाला खायला येणार आहे काय. आज माझ्या खिशात 3 रुपये आता जेवायला. 1 रुपया नाही माझा. खिशातला पैसे. तो गाइस तुम्ही बघू शकता आपली साफसफाई झालेली आहे. तर इथलं साफसफाई झालेली आहे बघू शकता. इथं 4-5 पोते झालेले. आता एवढा कचरा भरून घेणार आहे मामा. तर मामा बघा आता तो बघा तुम्ही. आता बघा मामा पायानं सरकून घेत आहे कचरा. आपला निलेशदा आलेला आहे बघू शकताय तुम्ही.
तर हिचा पण आयडिया आहे, ब्लॉगर आहे म्हटलं काय 2-3 दिवस झाले लय गरम होत आहे. काय काही ना लय गरम होत काय गरम गरम वाफायला लागलाय भावांनो सगळीकडनं घाम बिम फुटायला लागलाय. तर म्हणून तर आता फॅन खाली बसलेलो आहे मी. तर गार वारा घेत बसलेला म्हणून बसलेलो फॅन खाली. तर आपण जाणार आहे इथनं जेवायचं काय प्लॅनिंग काय आपला सक्सेसफुल झाला तर आपण जाणार आहे जेवायला. नाही झाला तर आपण बघूया मग तुम्हाला पुढचं नियोजन दाखवू. चला सगळं दुकान बंद करून गेलेले आहे. तर तुम्ही बघू शकता दुकान बंद करून टाकलेले आहे. आता आपण दुकान बंद केलेले आहे. तर आता जाऊया आपण घरला. चला गाईस आपण आलेलो आहे आता घरला. तुम्ही बघू शकता. तर आपण आवरून जाणार आहे जेवायला. तर आता तो काय आपला खायचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. तोपर्यंत आपण मामा जाणार आहेत आंघोळीला. तर आंघोळ जाऊन आल्यावर आपण जायचं तर डायरेक्ट जेवायला. तर तुम्ही 2 मिनिट थांबा आपण जाऊयात जेवायला. चला गाईस तो काय आपण आवरून झालेलो आहे. आपण जाणार आहे जेवायला. तर मामा पण तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही. तर आपण जाणार आहे. चला मग हॉटेलमध्ये चला गाईस जाऊयात. तर बारकेला विचार येणार आहे का नाही. तू येणारच काय रे. नाही म्हणत आहे बारका. तर काय कशामुळे भांडी घासायला तुम्ही ठेवणार. तिला वाटायला लागलं आपण तिला भांडी घासायला घेऊन चाललोय. असं काय नाही गाईस. तर हिला पण विचार तू येणारच काय रे. तू घरीच बस बाबा. होय चला मग जाऊया आपण. चला गाईस आपण गाडी घेतलेल्या बाहेर काढलेल्या. तर बघू शकतो तुम्ही आता चाललेलो आहे पण चला गाईस. तो गाईस आपण आलेलो आहे आता कारखान्यावर. आपला कारखाना आहे सांगलीतला साखर कारखाना म्हणून इथं नावावर ओळखतात कारखान्यावाला. तर आपण त्या कारखान्यावर आता पोहोचलेलो आहे. आता इथनं जराच पुढे राहिलेलं आहे आपली हॉटेल. तर चला जाऊया आपण आता हॉटेलवर. तर राहावा येण्यापर्यंत चला गाईस आपण आलेलो आहे शंभर चौकात. ती शंभर चौक कुणाला माहित असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कुणाला माहित असेल तरी शंभर चौक कुठं आहे तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. गाईस आपण आलेलो आहे आपल्या रेणुका हॉटेलमध्ये. तर गाईस आपण रेणुका हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. तर आपण जाऊया आता आतमध्ये. चला गाईस तर तुम्ही बघू शकताय. चला काय आपण चाललेलो आहे आतमध्ये गाईस तुम्ही बघू शकताय. तो गाईस आपला पांढरा रस्सा आलेला आहे तुम्ही बघू शकताय. आलेला आहे तर पांढरा रस्सा. तर आता चिकन थाळी येणार आहे 2 मिनिटात. तर गाईस मला व्हेज आवडते. तुम्हाला काय आवडते असेल तर व्हेज आवडते का नॉन व्हेज आवडते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. सगळे थाळी आलेले आहे. तर गाईस आपली थाळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय. तर गाईस ही आहे चिकन गिरवी, ही अंडा रस्सा, ही तांबडा रस्सा, ही रस्सा, ही पांढरा रस्सा आणि इथं आहे कांदा. आता रोटी येणार आहे गाईस. तर नॉनव्हेज मध्ये एवढं काय भेटतंय आपल्याला. गाईस आपले रोटी आलेले आहे तुम्ही बघू शकता. तर आपण खायला सुरुवात करूया. तो पण 2 मिनिटं वेट करा गाईस. तो गाईस आपलं जेवण झालेलं आहे. तर आपण आता झालेलं आहे जेवण झालेलं आहे. आता आपण चला जाऊ आपण घरी. चला तर गाईस आपलं जेवण पण झालेलं आहे. तर आपण जाणार आहे आता घरला. चला मग जाऊया आपण घरी. तो गाईस आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉगला इथे सेंड करूया. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय.